नमस्ते, मी शुभांगी श्रीकांत मोहिते, आर.एफ.ओ. वन्यजीव कुही. आमच्या अभयारण्यामध्ये 3 रेंजेस येतात, उमरेड, कुही आणि पवनी. तर कुही रेंजची मी आर.एफ.ओ. आहे आणि आपल्याकडे जे गेट आहे सफारी गेट, ते गोठणगाव गेट आहे आणि तिथे आम्ही येत्या काळामध्ये गोठणगाव सफारी गेट आहे, ते अजून मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नवीन गेट, पुन्हा तिथे मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया, सेल्फी पॉइंट वगैरे असे विषय आम्ही सुविधा तिथे पर्यटकांना प्रोव्हाइड करणार आहोत आणि होपफुली आपले पर्यटक वाढतील यावर्षी, कारण की आपल्याकडे F2 फिमेल टायग्रेस आहे, तिचे 5 कप्स आहेत. ते बघण्यासाठी पर्यटक येतील अशी मी आशा करते. किती जनावरांची नोंदणी आतापर्यंत या क्षेत्रात झालेली आणि काय काय पर्यटक आले तर त्यांना आणखी कोणते जनावर बघायला बघू? जनावरांची नोंदणी म्हणता येईल तर ते काही एका जागेवर स्टेबल नसतात, तरी सुद्धा या वर्षीच्या सेन्ससनुसार 23 ते 2025 पर्यंत आपल्याकडे 245 चितळ, 5 100च्या वरून माकड आहेत. रानडुकरांची संख्या आपल्याकडे चांगली आहे. टायगर तर आहेतच आणि विशेष म्हणजे आपल्याकडे रानकुत्रे, साळींदर वगैरे खूप प्रमाणात दिसतात. या क्षेत्रात आलं तर अशी मानसिकता आहे लोकांची, पर्यटकांची, टायगर दिसतातच. टायगर दिसायला हा एकमेव स्थान योग्य आहे का पर्यटकांना? तो नशिबाचा भाग असतो ऍक्च्युली टायगर दिसणं किंवा न दिसणं. जरी टायगर नाही दिसला तरी आपल्याकडचं टुरिझम खूप छान आहे. सफारी दरम्यान इतरही प्राणी पक्षी खूप बघण्यासारखे आहेत. आपल्याकडे बॅकवॉटरचं आहे, तिथे खूप सारे जलीय पक्षी आणि मायग्रेटेड बर्ड सुद्धा आपल्याकडे येतात, तर त्या पक्षी निरीक्षणाचा अनुभवही आपण घेऊ शकतो. इको फ्रेंडली जंगल करायचा प्रयत्न सुरू आहे. काय प्रयत्न सुरू आहे? आता मध्यंतरी जर बघितलं तर जिप्सीला सोडून एक इलेक्ट्रिक व्हेकलचं काहीतरी ट्रेनिंग किंवा ट्रायल घेतलं गेलं, नेमकं काय? आपला असा विचार चालला आहे, जसं की आपण इतरही याच्यामध्ये बघतोय की इलेक्ट्रिक व्हेकलला आपण हे देतोय बढावा, तसंच डिझेल आणि पेट्रोलला पर्याय म्हणून आपण इलेक्ट्रिक व्हेकलचा जर वापर केला सफारीसाठी तर ते जंगलच्या दृष्टीने चांगलं असणार आहे. जसं की कार्बन इमिशनच्या हिशोबाने जंगलाला